घाटकोपर दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा 16 वर 3 ही होर्डिंग्स पाडल्यानंतर घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल. 40 तासानंतरही शोध मोहीम सुरू. कांद्याच्या पट्ट्यात पिंपळगाव बसवंतमध्ये सभा. भारती पवार हेमंत गोडसेंचा प्रचार करणार. मोदींचा महाराष्ट्रात धडाका. पंतप्रधान मोदींचा आज मुंबईत रोड शो. कल्याणमध्येही सभा घेणार. महायुतीच्या उमेदवारांसाठी मागणार मतं. मोदींच्या मुंबईतल्या रोड शोमुळे वाहतुकीत मोठा बदल. दुपारी 2 नंतर LBS रोड, माहुल, घाटकोपरच्या वाहतुकीची माहिती घेऊनच बाहेर पडा. शरद पवार आज नाशिकच्या दौऱ्यावर. मनमाड, येवला, दिंडोरीत सभांचा धडाका. उद्धव ठाकरेंचीही सायंकाळी नाशिकला सभा. आदित्य ठाकरेंची आज मुलुंड येथे संजय दिना पाटलांच्या प्रचारार्थ संध्याकाळी 6 वाजता सभा. तर अनिल देसाईंच्या प्रचारार्थ रात्री 8 वाजता दादरला सभा. आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणांच्या मुंबईच्या घरी चोरी. 2 लाखांची रोकड घेऊन नोकर फरार. अर्जुन मुखिया असं नोकराचं नाव. चोरीनंतर नोकर बिहारच्या गावी. इस्रायलच्या हल्ल्यात गाझात निवृत्त कर्नल वैभव काळे याचा मृत्यू. युनायटेड नेशनच्या ड्युटीवर असताना भारताचा पहिला बळी. राजस्थानच्या कोलिहान खाणीत लिफ्ट पडली. 14 जण अडकल्याची भीती. बचाव कार्य सुरू. तेलंगणाच्या बापटला जिल्ह्यातील चिन्नागंजम येथे हैदराबादला जाणाऱ्या बसला आग. बसची टिप्पर लॉरीला धडक लागल्याने आग. 6 जणांचा मृत्यू. गुंटूर येथे जखमींवर उपचार सुरू. निवडणूक आयोगाकडून 4थ्या टप्प्यातली मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर. 62.2% मतदानाची नोंद. बीड टॉपला तर पुणे सगळ्यात कमी. राज्यात मागील आठवड्यापासून सुरू असलेल्या वळवानं दाणादाण उडवून दिली. आता मात्र या वळवाचं रूपांतर गारपिटीत झालेलं आहे. मुंबई शहर आणि उपनगरात आजपासून पुन्हा उष्णतेच्या लाटेचा इशारा. कुलाबा वेधशाळेमध्ये मंगळवारी 37 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. बुधवारीही पारा 37 अंश सेल्सिअसवर जाण्याची शक्यता. नाशिकमध्ये अवकाळीच्या पावसाची शक्यता. येलो अलर्ट जारी. राज्यात अनेक ठिकाणी गारपिटीचा इशारा. DHFL कंपनी संचालक धीरज वाधवानला CBI कडून अटक. 17 बँकांकडून घेतलेल्या कर्जापैकी 34,000 कोटींच्या घोटाळ्यात अटक. सोमवारी सायंकाळी अटक. भारत नेपाळ सीमेवर युफे नाघो या चीनी नागरिकाला अटक. पासपोर्टही नाही. तपासांती विविध देशांच्या नोटा सापडल्या. एक मोबाईल फोन जप्त.